हाय, मी जान्हवी. मागच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही आमचा सिक्कीमपर्यंतचा प्रवास, आम्ही तिथे केलेली मज्जा असं सगळं बघितलंच असेल. आजच्या सकाळची सुरुवात बर्फाने भरलेल्या कांचनगंगा पर्वताच्या दर्शनाने झाली. आज आमचा सिक्कीमला लास्ट डे होता आणि सकाळ सकाळ असा व्ह्यू बघायला मिळाल्यामुळे दिवसाची सुरुवात एकदम छान झाली. यानंतर मी पटापट छान तयार झाली. तर हा आहे आजचा माझा आमच्या ट्रिपमधला 4th आउटफिट. आज आम्ही सिक्कीमहून दार्जिलिंगला जाणार होतो. मला हे हॉटेल, इथला व्ह्यू खूप आवडला होता. त्यामुळे इकडून निघताना थोडंसं वाईटच वाटत होतं, पण पुढे काय होणार यासाठी मी खूप एक्सायटेड सुद्धा होते. फायनली पोटभर नाश्ता करून आम्ही प्रवासाला लागलो. गंगटोक टू दार्जिलिंग हा प्रवास जवळपास 5 तासांचा होता. जाता जाता आम्ही एका हॉटेलला थांबलो. इकडून या नदीचा व्ह्यू एकदम भारी होता. खरं सांगू का, मला सिक्कीम खूप 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 मनापासून आवडलं होतं. अगदी सगळ्यांनी इकडे एकदा तरी यावं असं आहे अगदी सिक्कीम. जाता जाता दार्जिलिंगच्या रोडवर असणाऱ्या या लव्हर्स मीट व्ह्यू या पॉईंटवर आम्ही थांबलो. इकडे आल्यावर आम्हाला मगाशी आम्ही ज्या नदीजवळ थांबलो होतो ना, ती नदी दिसली. मग लक्षात आलं की बाप रे, आपण किती वर चढून आलोय. इकडे आम्ही ही वॉय वॉय नावाची ही नवीन डिश ट्राय केली. मस्त टेस्टी होती हा. इथे या कुत्र्या आणि माकडाचं भांडण काही संपतच नव्हतं. यानंतर आम्ही मॅगी सुद्धा खाल्ली आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला. फायनली पायींची उंच उंच झाडं आणि चहाचे मळे दिसायला लागले आणि मग लक्षात आलं की आता आपण दार्जिलिंगच्या जवळपास आलो आहोत. इकडचं सुद्धा क्लायमेट खूप छान होतं. सगळीकडे नुसतं धुकंच धुकं. जाता जाता ही दार्जिलिंगची टॉय ट्रेन सुद्धा दिसली. फायनली आम्ही आमच्या हॉटेलला पोचलो. गेल्या गेल्या दार्जिलिंगचा स्पेशल चहा देऊन आमचं छान वेलकम केलं गेलं. तर ही आहे आमची रूम. थोडं फ्रेश होऊन आम्ही मॉल रोडला आलो. इकडे छान छान फोटोज व्हिडिओज क्लिक केले आणि मग जवळच्याच मार्केटमध्ये गेलो. थोडा वेळ इकडे तिकडे फिरून आम्ही आईस्क्रीम खायला आलो. थंडगार वातावरणात थंड थंड आईस्क्रीम खायला मस्त वाटत होतं. यानंतर आम्ही दार्जिलिंगचा स्पेशल चहा घेण्यासाठी एका शॉपमध्ये गेलो. इकडे चहाचे एवढे प्रकार होते ना, मी पहिल्यांदाच पर्पल टी, ब्लू टी, व्हाईट टी हे प्रकार बघितले. चहाचे शॉपिंग झाल्यावर आम्ही रोडवरच दार्जिलिंगचा स्पेशल चहा प्यायलो आणि मग पुन्हा हॉटेलवर रिटर्न यायला निघालो. तर असा होता आजचा आमच्या ट्रिपचा 3rd डे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.